नमस्कार मित्रांनो, दिव्यांग निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना, निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना महत्त्वाची अपडेट आहे। अनेक दिवसापासून 6000 रुपये पेन्शन तसेच विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे। मुंबई येथे जनक पुरुष हे आंदोलन झाले, परंतु या ठिकाणी आपल्याला मागण्या मान्य न झाल्यामुळे आता हे परत आंदोलन बारामती या ठिकाणी होणार आहे। आंदोलन हे 5 ऑक्टोबर रोजी बारामती या ठिकाणी होणार आहे। तर या आंदोलनासाठी विविध अटी आहेत आणि कोणत्या पात्रता ही ते मान्य करणार आहेत, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती पाहणार आहोत। निराधार पेन्शन योजना बघा, 6000 साठी लक्षवेधी आंदोलन सुरू झालेलं आहे आणि हे बारामतीला 5 ऑक्टोबर 2024 रोजी आंदोलन होणार आहे। बघा, दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांग दारी अभियान अशा पद्धतीने बच्चू कडू यांनी भव्य मेळावा ठेवलेला आहे। 5 ऑक्टोबरला मेळावा होणार आहे। दिव्यांग व संजय गांधी निराधार योजना खुशखबर, चलो मुंबई चलो मंत्रालय अशा पद्धतीचं मुंबईला सुद्धा मेळावा झाला होता, पण तिथे मान्य झाला नाहीये। त्यासाठी आता परत बारामती येथे परत मेळावा सुरू आहे। दिव्यांग निराधार योजना तसेच श्रावण बाळ निवृत्ती योजना, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना महत्त्वाचे अपडेट आहे। चलो बारामती, दिव्यांग विविध मागण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामती येथील संयोग सोसायटी घरासमोर लक्षवेधी आंदोलन करणार आहेत। बघा, लक्षवेधी आंदोलनाच्या मागण्या काय काय आहेत। पहिली मागणी आहे दिव्यांगांना प्रति महिना 6000 रुपये मिळण्याबाबत। दुसरी मागणी आहे भूमिहीन बेघर दिव्यांग व्यक्तींना घरासाठी 1 गुंठा जागा देणे। राजकीय आरक्षण, ग्रामपंचायता, नगर परिषद, जिल्हा परिषद, महानगरपालिकेमध्ये सरकारी अनुदानावरील पुणे जिल्ह्यात चालू असलेल्या दिव्यांग शाळा कर्मशाळामध्ये सेवानिवृत्त व इतर कारणामुळे रिक्त झालेल्या जागेवर दिव्यांगासाठी व्यक्तींना पदभरती दिली जावी। MIDC मध्ये दिव्यांग 4% रोजगार उपलब्ध करून दिले जावा। त्याच पद्धतीने ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका दिव्यांग पुनर्वसन केंद्र इमारतीचे बांधकाम सुरू आहे। या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून संबंधित बांधकामामध्ये अधिकाऱ्यावर कन्स्ट्रक्शन यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय पुणे येथे असलेल्या कार्यालयाची इमारत मोठ्या प्रशस्त जागेत करण्यात यावी। या आंदोलनाचे बघा विषय कुठल्या आंदोलनामध्ये गोष्टी मान्य करण्यात येणार आहेत। विविध मागण्यात हे आंदोलन होणार आहे। तर हे आंदोलन शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे, याची नोंद घ्यावी। बघा, या योजनेचे लाभार्थी कोण कोण आहेत। विधवा, दिव्यांग, दुर्धर, आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्ता, देवदासी, अत्याचारित महिला, व्यसनातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस, 35 वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटक यांच्यासाठी ही योजनेचा लाभ होणार आहे। बघा, या योजनेसाठी कुठले कागदपत्रे लागणार आहेत किंवा कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत यास इथे मी सांगणार आहे। विविध नमुन्यातील अर्ज लागणार आहेत। वयाचा दाखला किंवा 18 ते 65 वर्षे, 18 पेक्षा व कमी वय असूनही सांगितलेले नाही आहे। बघा, इथे वयाचा दाखला लागणार आहे, किमान 18 ते 65 वर्ष असेल, त्यापेक्षा कमी वय असूनही सांगितलेले आहे असे सांगणाऱ्यांना वयाचा दाखला इथे लागणार आहे। विधवा व महिला अर्जदाराकरिता पतीच्या मृत्यूचा दाखला, बघा मृत्यूचा दाखला इथे लागणार आहे। दिव्यांगकरिता शालेय चिकित्सा व दिव्यांगग्रस्त दाखला आवश्यक असणारे आहे आणि 40% अनाथ दाखला लागणार आहे। दुर्धर आजार प्रमाणपत्र, ज्यांना आजार आहे त्यांना दुर्धर आजारपत्र लागणार आहे। उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। दिव्यांगासाठी कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 50,000 पेक्षा कमी असावी। त्याच पद्धतीने इतर सर्व लाभार्थ्याकरिता कमाल वार्षिक उत्पन्न वयोमर्यादा ₹21,000 पर्यंत असावे। आधार कार्ड असावे, राशन कार्ड असावं, निवडणूक ओळखपत्र, पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला ही डॉक्युमेंट्स कागदपत्रे असणे गरजेचे आहे। अशा प्रकारच्या या आंदोलनाच्या मागण्या होत्या आणि या योजनेसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागणार होते आणि कोण पात्र असणार आहे त्यांचे सुद्धा संपूर्ण डिटेल्स मी सांगितलेले आहे। तर अशा पद्धतीने चलो बारामती येथे लक्षवेधी आंदोलन होणार आहे। अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।